विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा मी आपल्या या मॉडर्न मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस, आधुनिक व्यवस्थापन पद्धती, व्यवहार या लेक्चर सिरीजमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करतो. आपण पाठीमागच्या तासांना भावनिक बुद्धिमत्तेचा अभ्यास आपण करत होतो. त्याची संकल्पना आपण लक्षात घेतलेली आहे, व्याख्या लक्षात घेतली, घटक लक्षात घेतले, आत्मजागरूकता, आत्मनियंत्रण, सहानुभूती वगैरे. भावनिक बुद्धिमत्तेचे फायदे, तोटे आणि भावनिक बुद्धिमत्तेसाठी कौशल्य कोणते आवश्यक आहेत हे आपण लक्षात घेतलेलं आहे. हे इमोशनल इंटेलिजन्स झालं. आता त्याच्यामध्ये पुढे सुधारणा होऊन सामाजिक बुद्धिमत्ता हा एक भाग निर्माण झालेला आहे. तर हे सामाजिक बुद्धिमत्ता या संदर्भात आजच्या तासाला आपण थोडंसं जाणून घेऊया. तर सामाजिक बुद्धिमत्ता म्हणून नेहमीच उच्च फायदा होतो. सहानुभूतीची तीव्र भावना खूप फरक करू शकतात आणि त्यामध्ये कुशलतेने काम करण्याची क्षमता, सहकार्य मिळवणे, अगदी फसवणे देखील समाविष्ट असते, असं एडवर्ड विल्सन यांचं हे एक स्टेटमेंट आहे. म्हणजे सहानुभूतीची तीव्र भावना याच्यामध्ये महत्त्वाची आहे. कुशलतेने दुसऱ्यांच्याबरोबर काम करण्याची क्षमता आणि दुसऱ्याचं सहकार्य मिळवणं, सगळ्यात महत्त्वाचं जास्त काय असेल तर दुसऱ्याचं सहकार्य मिळवणं. हे कसं पॉसिबल होऊ शकतं, त्याच्यासाठी तुम्हाला सामाजिक बुद्धिमत्तेची आवश्यकता असते. आपण यशस्वी होऊ इच्छित असल्यास स्वतःद्वारे आपल्या भावनांचे नियमन करण्याची क्षमता त्यासाठी महत्त्वाची असते. पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या भावनांचं नियमन करायला पाहिजे. अशी क्षमता ही आपणास भावनिक बुद्धिमत्ता आणि सामाजिक बुद्धिमत्तेमधून पाहावयास मिळते. तुम्ही तुमच्या स्वतःच्या भावनांचं नियमन केलं की तुम्ही दुसऱ्यांच्या भावनांचाही विचार करू शकता आणि दुसऱ्यांचं सहकार्य मिळवण्यासाठी तशा प्रकारच्या भावना निर्माण करणं हे खूप महत्त्वाचं आहे. सामाजिक बुद्धिमत्ता ही आपल्या अनुभवातून आपण जे काही शिकतो त्यापासून मोठ्या प्रमाणावरती विकसित होत असते. हे लक्षात घ्या. प्रत्येक गोष्टीचा आपण अनुभव घेत असतो. अनुभव घेत असून त्याच्यातून मला चांगलं काय मिळालं आणि त्याच्यामधून वाईट काही घडलं. चांगल्यामधून अधिक चांगलं कसं करता येईल, वाईटाचं परिमार्जन करून त्याचं सुद्धा कन्व्हर्जन इनटू गुड हॅबिट्समध्ये करता येईल किंवा गुड ॲक्टिव्हिटीजमध्ये करता येईल, हे आम्हाला बघायला पाहिजे. जीवनाचं सर्व चांगला आणि वाईट अनुभव याच्यामध्ये असतात. वाईट अनुभवामधून शिकतो सुद्धा, चांगल्या अनुभवातून शिकतो. आपण सर्व समाजात राहतो हे लक्षात घ्यायला पाहिजे. त्यामुळे सामाजिक बुद्धिमत्ता महत्त्वाची आहे. आपल्याला आवडो किंवा न आवडो आपल्या भावना आणि कृती व्यवस्थापित करण्यासाठी स्वयंनियमन करावं लागतंच. मी माझा ठीक आहे, मला काय दुसऱ्या कोणाची गरज नाही, माझं देणं घेणं नाही असं म्हणून नाही चालत. नवीन शर्ट घातला, नवीन ड्रेस घातला तरी कोणीतरी म्हणावं लागतंय की चांगला आहे. नाहीतर संध्याकाळी जर दिवसभर कोणी नाही विचारलं तर संध्याकाळी वाटतं की कशाला नवीन ड्रेस घातला, नवीन शर्ट घातला, नवीन पॅन्ट घातली वगैरे. का म्हणावं दुसऱ्यानं चांगलं? जसं तुम्हाला दुसऱ्याचं काही देणं घेणं नाही, समाज घ्यायचं नाही, तसं दुसऱ्याला तुमचं घेणं देणं काय आहे? तुम्ही नवीन घाला, फटका घाला, नाही तू फटका घाला. म्हणजे दुसऱ्यांनी आपली विचारपूस करावी, आपण दुसऱ्यांची विचारपूस करावी, हेच महत्त्वाचं आहे. आणि ह्यालाच या ठिकाणी सामाजिक बुद्धिमत्ता असं म्हटले आहे. कारण हे कसं कुशलतेनं तुम्ही विचारावं, दुसऱ्याने तुम्हाला कसं कुशलतेनं सांगावं आणि याच्यातून तुम्हाला चांगला एक्सपिरियन्स कसा मिळेल हे खूप महत्त्व आहे. आणि त्याच्यासाठी स्वतःला सेल्फ रेग्युलेट करावं लागतं, स्वतःला त्यासाठी प्रिपेअर करावं लागतं. आपण सर्व आपल्या मनस्थिती भावनांनी प्रेरित असतो. रागात असेल तर तुमच्या खूप समोर कोण आलं तर तुम्ही बोलत नाही, ती एक भावना झाली, तुमची मनस्थिती झाली. आणि आनंदात असेल तर लहान मुलगानं कुत्रं सुद्धा आलं तर त्याच्याकडे आनंदानं बघतोय आम्ही, आनंदात असेल तर. आणि राग आला असेल तर कोण जर पुढं आलं तर त्याचा रागच येतो. आपली प्रत्येक क्रिया त्याच्यावर अवलंबून असते, त्या भावनेवर अवलंबून असते. आपल्याला शांत आणि स्वस्थ लोक जे आनंद निर्माण करीत नाहीत, वातावरण हलके निर्माण करू शकत नाहीत. तुम्हाला उत्साही लोक लागतात, आनंदी लोक लागतात तुमच्या समोर, की जे तुम्हाला आनंद देऊ शकतात. बघा, एखादा व्यक्तीला दुःखद घटना घडली तर आम्ही भेटायला जातो, तुमच्या दुःखात आम्ही सामील आहे म्हणतो. तसं आनंदात आमचं घरी लग्न आहे, आमचा वाढदिवस आहे, या म्हणजे आमच्या आनंदात आम्ही तुम्हाला सामील करून घेतलं. म्हणजे तुमच्या आनंदाची गोष्ट असेल तर तुम्हाला लोकांना बोलवावं लागतं, आणि दुःखाची गोष्ट नसेल तर लोक तुम्हाला न बोलवता तुमच्याकडे येऊन तुमचं सांत्वन करतात आणि तुमचं वातावरण हलकं करतात.
नकारात्मक वागणूक देणारे व्यक्ती आणणारे आवडत नाहीत तुम्हाला. लक्षात घ्या, भावना प्रथम येतात आणि मग विचार येतो. अंडरलाईन वाक्य करा, सर्वात महत्त्वाचं वाक्य आहे. भावना आपली पहिली जागृत होते आणि त्या भावनेच्या आधारे त्याच्या भोवतालचे विचार तयार होतात आपले. भावना, मनस्थिती कशी आहे तुमची त्याच्यावरती. तुम्ही राग आलेला असेल तर त्याच्याबद्दलचे विचार येतात, दुःख होत असेल तर त्याच्याबद्दलचे विचार येतात, आनंद येत असेल तर आनंदाबद्दलचे विचार असतात, वाढदिवस चालू आहे तर वाढदिवसाबद्दलचे विचार असतात, लग्न चालू तर लग्नाबद्दलचे विचार असतात. इथं लग्न चाललं आणि मृत्यूला असं अंत्यसंस्कार असं विचार येतो का? नाही येत. म्हणजे भावना पहिल्यांदा, विचार दुसऱ्यांदा. भावनिक अवस्थेतून सतत प्रक्रिया व्यक्त करणारे लोक कधीही त्यांच्या विचारांना जास्त काळ भावनापेक्षा वरचढ ठरू देत नाहीत. हे लक्षात. म्हणजे हा विचार आणि भावना ह्याच्यामधला द्वंद्व युद्ध आहे असं म्हणतो चाल. म्हणजे भावना श्रेष्ठ का विचार श्रेष्ठ? भावना विचारावरती वरचढ ठरतात का विचार भावनावरती? आता असं काही सूत्र नाही किंवा मी असं तुम्हाला ठामपणे किंवा जगाचा कोणीच विचारू शकत नाही भावना श्रेष्ठ विचार श्रेष्ठ. नाही, दोन्ही श्रेष्ठ. पण प्रत्येक परिस्थितीला दोन्ही श्रेष्ठ असतील का? नाही. काही परिस्थितीला विचार श्रेष्ठ असतील, काही श्रेष्ठीला भावना श्रेष्ठ असतील, काहीला दोन्ही श्रेष्ठ नसतील, काही याला दोन्ही श्रेष्ठ असतील. लोकांच्या भावना त्यांना उत्तेजन देऊ शकतात आणि त्याच भावना त्याला विचाराकडे नेत असतात, विचार करायला प्रवृत्त करतात, निरोगी मनातून आलेल्या भावनांना प्रतिसाद देतात. स्वच्छ, क्लिअर, स्पष्ट, त्याच्यामध्ये कोणताही पूर्वग्रह नाही, अशा मनातून आलेल्या भावना हे चांगले असतात. त्यांना तर्कसंगत वाटते. ते फक्त भावनावर प्रतिक्रिया देण्याचं तर्कशास्त्र वापरतात, लॉजिक. असं आहे काय? मग असं आहे काय? असं हे आहे, हे या पद्धतीने आहे काय? तर हे असं. अशा लोकांना मानसिकदृष्ट्या निरोगी असे लेबल लावले जाते. बघा, एखादा व्यक्ती असतो ना, त्याचा चेहरा नेहमी हसत असतो, हसत खेळत असतो, पण त्याला दुःख नसतं का? एखाद्या चित्रपटामध्ये, एखाद्या नाटकामध्ये खळखळून हसवण्यासारखा विनोद, आणि असं विनोद करण्यासाठी काही लोक, कलाकार स्वतंत्रपणे निवडले जात असतात. चला चला हवा येऊ दे सारखा कार्यक्रम असेल, हास्य सम्राट सारखा कार्यक्रम वगैरे. पण त्यांना काही दुःख नसतात का? त्यांच्या घरी काही अडचण नसतात का? समस्या नसतात का? ते तुम्हाला चांगलं हसवू शकतात. म्हणजे त्यांना जगात कधी दुःख बघायलाच मिळालं नाही. मिळालं ते त्याच्यावरती मात करून, त्यांच्या भावनांनी मात करून ते तुमच्यासाठी हास्य विनोद निर्माण करतायत. तुमचं मनोरंजन व्हावं, तुम्ही तुमच्या त्या वाईट मानसिकतेतून बाहेर पडावं, तुमच्या दुःखातून बाहेर पडावं, त्यासाठी ते विनोद करतात. त्यांच्या कृती विचारशील त्याच्यामध्ये प्रतिबिंबित करतात. त्यांच्याकडे उत्तर नसल्या ते अगदी स्पष्टपणे सांगतात, नाही बाबा आपण याच्यावर काही करू शकत नाही. त्यांचे स्पष्ट भावना आहे, निरोगी मनात हे होऊ शकत नाही, नाही हे असं करता येईल, हे स्पष्टपणे सांगतात. हे आपल्याला करता येईल, निश्चितपणे करता येईल, ह्या पद्धतीने करता येईल. म्हणजे जसं करता येईल सांगतात, तसं करता येणार नाही हे सुद्धा सांगतात. सामाजिक बुद्धिमत्ता हे सोशल मीडिया स्क्रीनिंगच्या प्रणेता किंवा नेत्यासारखे निरोगी, पारदर्शक, स्पष्ट आणि सर्वसमावेशक कार्यस्थळ निर्माण करण्यासाठी कंपन्यांना अचूक, कार्यक्षम अंतर्दृष्टी प्रदान करण्यास वचनबद्ध असते. खूप मोठं वाक्य आहे. म्हणजे एखादा आपण नेता लक्षात घेतला, सोशल मीडियाचं स्क्रीनिंग जर आपण, स्क्रीनिंग फार मोठा विषय नाही प्रणेता असं वगैरे, तर जे बघा आपण बघतोय की टेलिव्हिजनवरती डिबेटिंग असतं. ते कसं डिबेटिंग चालतं? आता एखाद्या व्यक्तीला राग आला आणि त्याला पुढच्याला काय बोलता येत नसेल की मग तो अपशब्द वापरायला जातो, वेडेवाकडे बोलायला जातो. पण एखादा बघा अतिशय लॉजिकली व्यवस्थितपणे मांडण्याचा तो प्रयत्न करत असतो. ह्याच्यामध्ये
निरोगी नेता, पारदर्शक, स्पष्ट, सर्वसमावेशक कार्यस्थळ म्हणजे कार्यपरिस्थिती निर्माण करण्यासाठी आता आता आपण ह्याचा संबंध व्यवसाय किंवा कंपनीशी लावलेला आहे. मग ते कंपनीला काय पुरवू शकतात? चांगले नेते, निरोगी नेता असेल, स्पष्ट व्यक्ती नेता असेल, सर्वसमावेशक कार्य करणारा असेल, कार्यस्थळासाठी चांगली परिस्थिती निर्माण करणारा नेता प्रमुख असेल, मॅनेजर असेल, तर तो कंपनीला चांगली एक अंतर्दृष्टी प्रदान करण्यास, कंपनीला एक भवितव्य निर्माण करून देण्यास वचनबद्ध असतो. असहिष्णुता, लैंगिकता, हिंसा ही कर्मचारी आयुष्याच्या सर्व स्तरावर चिंता निर्माण करत असतात. या वाईट गोष्टी आहेत ना, त्याच्यातून वाईटच घडणार. प्रतिभा संपादन करण्यापासून ते विविधतेपर्यंत आणि अंतर्भाव व्यवस्थापकापासून ते लोक व्यवस्थापकापर्यंत हे केवळ योग्य संस्कृती शोधणे व वाढवण्यासाठी नसून सुरक्षित आणि भरभराटीची कार्यस्थळे शोधण्यासाठी आणि त्याचे पालनपोषण करण्याचे कार्य करतात. हे आर्क आहे, इसेन्स आहे. सामाजिक बुद्धिमत्ता कशासाठी? तर आपली प्रतिभा संपादन करायची आहे, आपल्याला यशस्वी व्हायचं आहे. आणि ते फक्त एका गोष्टीमध्ये नाही तर अनेक गोष्टीमध्ये, विविधतेपर्यंत. अंतर्भाव व्यवस्थापक जो वरती भाव व्यवस्थापक सांगितला आहे तो, ते लोकव्यवस्थापन. लोकव्यवस्थापन म्हणजे पीपल मॅनेजमेंट ज्याला आपण म्हणतो, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट ज्याला म्हणतो ते. आणि याच्यामध्ये केवळ फक्त योग्य संस्कृती शोधन आणि ती वाढवण्यासाठी हे नसत आहे, तर सुरक्षित आणि भरभराटीची कार्यस्थळे शोधायची आहेत आणि ती त्याचं पालनपोषण करायचं, वाढवायचं आहे. याच्यासाठी सामाजिक बुद्धिमत्ता महत्त्वाची आहे. कार्यस्थळ संस्कृतीचं रक्षण करणे. कार्यस्थळ म्हणजे कामाचं ठिकाण. आता तुमचं कामाचं ठिकाण कोणतं आहे? तर कॉलेज आहे. उद्या कोणतं असेल तर कंपनी असेल, तुमची स्वतःची असेल, दुसऱ्याची असेल, व्यवसाय असेल, XYZ मार्केट असेल, कुठलंही तुम्ही ज्या ठिकाणी काम करा ते. आणि छळ टाळायचा आहे. आणि छळ हा अतिशय वेगवेगळ्या प्रकारचा असतो. तुम्हाला एखाद्या व्यक्तीची भीती वाटते, हा सुद्धा एक प्रकारचा छळ आहे. मूल्यावर आधारित उद्दिष्टासह अनुरूप विश्लेषण पद्धती पूर्ण करण्यासाठी सामाजिक बुद्धिमत्ता लागू करावी लागते. मला अजूनही असं वाटतंय की तुमच्या सामाजिक बुद्धिमत्ता हा भाग लक्षात आलाय असं नाही. सामाजिक बुद्धिमत्ता कसं आहे, तुम्हाला समाज समजण्यासाठी, समाजामध्ये कसं वागायला पाहिजे, समाजामध्ये कसं बोलायला पाहिजे, कशी उठबस करायला पाहिजे, समाजाकडून कसं सहकार्य मिळवायला पाहिजे, यासाठी तुमची बुद्धिमत्ता तुम्ही जी वापरता, ज्याला आपण थोडक्यात व्यवहार ज्ञान जे म्हणतो, ते हे सामाजिक बुद्धिमत्तेतून डेव्हलप होत असतं. आणि तुमचा कोणीही मानसिक, वैचारिक, आरोग्य कसलाच प्रकारचा छळ करू नये, तुम्हाला कोणी वाईट म्हणू नये, तुमच्याबद्दल कोणी वाईट चिंतू नये, यासाठी तुमची असणारी वागणूक, तुमचं दुसऱ्यांच्याबरोबर असणारं बोलणं, त्यांच्याबरोबर असणारी वर्तणूक ही याच्यामध्ये खूप महत्त्वाची आहे. एखाद्या व्यक्तीस आत्मनिर्भरतेपासून सामाजिकदृष्ट्या एक संक्रमण लागू करण्यासाठी मानसिकता आवश्यक असते. तुम्ही आत्मनिर्भर कधी व्हाल, समाजामध्ये तुम्ही तुमचं स्थान निर्माण कधी करू शकाल, तर त्याच्यासाठी एक विशिष्ट प्रकारची मानसिकता जी सामाजिक बुद्धिमत्तेतून डेव्हलप होते, ती तुम्हाला निर्माण करणं आवश्यक आहे. सामाजिक बुद्धिमत्ता आता हे मानवी संबंधाचे सार आहे. सार मीन्स इसेन्स, आर्क. सामाजिक बुद्धिमत्ता मानवी संबंध, मानवाचे मानवाशी, मग ते तुमचे कोणत्याही घरातल्या कुटुंबातील व्यक्तीशी असू देत, नात्यातल्याच मामा काका कोणाशी असू देत, किंवा अनोळखी ओळखीचे असू देत, मित्राबरोबर असू देत, मैत्रीबद्दल असू देत, कोणाबरोबर असू देत, ते डेव्हलप करण्यासाठी सामाजिक बुद्धिमत्ता महत्त्वाची. आणि सामाजिक बुद्धिमत्ता असं काही वेगळं, असं काही मेंदूत किंवा तुमच्या डोक्यात असं हे नाही, तर तुमची भावना आणि विचारामधलीच एक त्याच्यामधली एक प्रक्रिया आहे की ती तुम्हाला तुमच्या पद्धतीने तो ती डेव्हलप करायची, तुमच्यामध्ये करायचे, तुम्ही करायची आहे. सामाजिक बुद्धिमत्ता ही आपली सामाजिक क्षमता आणि इतर लोकांच्या भावना योग्य रीतीने समजण्यासाठी आवश्यक असलेली स्वतःची भावनिक कौशल्य व्यवस्थापित करण्याची आणि नंतर इतरांना सहकार्य आणि अस्तित्वात आणण्यासाठी सामाजिकरित्या मान्य असलेल्या पद्धतीने प्रतिक्रिया देण्याची आपली क्षमता आहे. मोठं वाक्य आहे पण समजून घ्या, सोपं आहे. काय आहे सामाजिक बुद्धिमत्ता? तर तुमची सामाजिक क्षमता आहे की जी काय करते, तर इतर लोकांच्या भावना तुम्हाला योग्य रीतीने समजून घेण्यासाठी
तुमच्या ज्या स्वतःच्या भावनिक कौशल्य आहेत ते व्यवस्थापित करण्यासाठी मदत करते, सहकार्य करते. आणि मग इतरांकडून कसं सहकार्य मिळवावं, आपला जो सहअस्तित्व तुमच्याबरोबर काम करणारा जो माणूस असतो किंवा तुमचा जो मित्र असतो त्याचं मन राखायचं असतं, मैत्रीण असते तिचं मन राखायचं असतं, तिनं आपलं राखायचं असतं. बोथ वे प्रक्रिया आहे ही. पण तुम्ही कौशल्यानं तुमच्या एखाद्या गोष्टीमुळे तिचा गैरसमज झाला असेल, तुम्हाला वाईट वाटलं असेल, तिला वाईट वाटलं असेल, तर त्याचं लगेच कसं परिमार्जन करायचं, ते लगेच त्याचं ते वातावरण हलकं फुलकं कसं करायचं, हे कौशल्य तुम्हाला महत्त्वाचं आहे. आणि हे कौशल्य तुम्ही या सामाजिक बुद्धिमत्तेमध्ये जी तुमच्याकडे ऑलरेडी आहे, फक्त ती तुम्हाला बाहेर काढून त्याला पॉलिश करायचं आहे, चांगलं बनवायची आहे. व्याख्या: सामाजिक बुद्धिमत्ता म्हणजे पुरुष आणि स्त्रिया, मुले मुली यांना समजून घेण्याची, व्यवस्थापित करण्याची आणि मानवी संबंधात सुज्ञपणे वागण्याची क्षमता होय. थोर्निक यांची व्याख्या. सगळं सोपं साधं आहे बघा. कोण पुरुष, स्त्रिया, मुलं मुली, कोणी असेल जगामध्ये, कोणताही मनुष्य या सगळ्यामध्ये बसतो. त्याला समजून घ्यायचं आहे, व्यवस्थापित करायचं आणि मानवी संबंधामध्ये सुज्ञपणे वागण्याची क्षमता आहे. समाजात सहजतेने काम करण्याची क्षमता, सामाजिक बाबींचे ज्ञान, इतरांच्याकडून उत्तेजन मिळवण्याची संवेदनशीलता, तसेच तात्पुरती मनस्थिती किंवा अनोळखी व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाच्या वैशिष्ट्यांची अंतर्दृष्टी म्हणजे सामाजिक बुद्धिमत्ता. अंतर्दृष्टी म्हणजे तुम्हाला आत काय समजलं त्या व्यक्तीबद्दलच, त्याच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये काय समजली, आणि हे तुम्ही जर समजू शकला नाही तर तुमची फसवणूक होऊ शकते. हे फसवणूक न होण्यासाठी सुद्धा तुमची सामाजिक बुद्धिमत्ता कारणीभूत असते, ती तुम्हाला डेव्हलप करायला पाहिजे. बऱ्याच वर्षापासून असे दिसून आले आहे की सामाजिक जीवन टिकवताना बरेच अपवादात्मक बुद्धिमान लोक संघर्ष करतात. कारण बरेच बुद्धिमान लोक असतात पण त्यांना समाज हँडल करता येत नाही, लोक हँडल करता येत नाही. आणि आज जगात सगळ्यात महत्त्वाचं काय तर माणसं, तुमच्या घरातली माणसं, तुमच्या शेजारची माणसं, तुमच्या गावातली माणसं, तुमच्या शहरातली, तुमच्या कामाच्या ठिकाणची माणसं तुम्ही हँडल करायला शिकायला पाहिजे. एखादा आमदार खासदार लोकप्रतिनिधी लोकप्रिय असतो कारण त्याला माणसं कशी हँडल करायचं हे असतं. पण जे संघर्ष करतात ना, बघा गणपतराव देशमुख सांगोलेचे की 7 टर्न त्याने आमदारकीचे काढले. किती लोकसंग्रह आणि लोकांशी वागणूक खूप महत्त्वाचं. कोणत्याही मोठ्या पक्षाची नाही, शेकापसारखा पक्ष एवढ्या वर्ष आमदार राहील कसं का हो? लोकांनी आत्ता जरी 86 वर्ष त्यांचं वय आहे, या वर्षात जरी आत्ता ते उभा राहिले असते तरी सुद्धा लोकांनी त्यांना निवडून दिलं असतं. का? हे सामाजिक बुद्धिमत्तेच होतं. सामाजिक बुद्धिमत्ता ही आपल्यामधील घडलेल्या संभाव्य क्षमता शोधून तुम्हाला सर्वोत्कृष्ट बनवण्यासाठी उत्सुक बनवेल. लोकप्रिय तुम्हाला बनवण्यासाठी, लोकांच्यामध्ये प्रिय बनवण्यासाठी तुम्हाला सामाजिक बुद्धिमत्ता महत्त्वाची आहे. आता मला वाटतं तुम्हाला हे समजले. पण हे कुणाकडे आहे? सामाजिक बुद्धिमत्तेतून बाहेरून विकत घेण्यासारखं आहे का? नाही, ते आहे तुमच्यामध्ये. यू कॅन डेव्हलप इट, यू कॅन फाइंड इट, यू कॅन अनालाइज इट. संवाद, चर्चा, युक्तिवाद, प्रबंध हे सर्व एका सिद्धांताचे प्रतिनिधित्व करतात. एका डोक्यापेक्षा 2 डोकी अधिक चांगला विचार करू शकतात. तुमच्या भाषेत सांगितलं. एका डोक्याने विचार करा, 2 डोक्याने विचार करा. म्हणजे तुम्हाला 2 डोकी नव्हे तर तुमचं एक डोकं तुम्हाला मार्गदर्शन करणाऱ्याचं, मदत प्रामाणिकपणे, निरोगी, स्पष्ट, निस्वार्थपणे मदत करणाऱ्याचं डोकं. संवेदन कौशल्य ही कोणत्याही व्यवसायाची न बदलणारी मालमत्ता आहे. लक्षात. संवेदन, संदेशवन नव्हे, संवेदन शब्द समजतोय का बघा. संवेदन कौशल्य, सेन्सिटिव्हनेस, जगाला नेहमी सुधारणा आवश्यक असतात. तुम्हाला सुद्धा आवश्यक असते. तुम्हाला कसे नवनवीन मोबाईल घ्यायला आवडतं का हो? नवनवीन ड्रेस मटेरियल घ्यायला आवडतं, कपडे घ्यायला आवडतात, नवनवीन गाडी घ्यायला आवडते. प्रत्येक गोष्ट नवीन. तसं जगाचं दुसऱ्याला सुद्धा आवडतं. सुधारण्याची प्रक्रिया ही एक तर तुमच्याकडून किंवा दुसऱ्याकडून अधिक कुशलतेने घडून येईल.
हे लक्षात घ्या. बुद्धिमत्तेचं महत्त्व आता एवढं आपण मोठ्या प्रमाणावरती प्रस्तावना लक्षात घेतली. बुद्धिमत्तेचं महत्त्व काय तर स्वतःला जाणून घ्यायचं आहे. आता मी जास्त अधिक वेळ घेत नाही याच्यामध्ये. बुद्धिमत्ता महत्त्व कशासाठी आहे सामाजिक बुद्धिमत्तेचं? तुम्हाला स्वतःला जाणून घेण्यासाठी महत्त्वाचं आहे. इतरांना समजून घेण्याची क्षमता आहे. भावनामधील समन्वय साधण्यासाठी आपण मगाशी बघितलं विचार आणि भावना. एक भावना दुसरी भावना, तुमची भावना दुसऱ्याची भावना. निष्ठा निर्मिती. तुम्ही निष्ठावान कधी व्हाल किंवा तुमच्यावर दुसऱ्याची निष्ठा कधी राहील? तुम्ही त्याच्यावरती सामाजिक बुद्धिमत्तेच्या माध्यमातून कसं वागता, कसं वर्तन करता, कसं बोलता, कसं त्याला मदत करता, त्याची मदत कशी घ्या याच्यावर अवलंबून आहे. सुसंवाद वाढवणे हे तर सामाजिक बुद्धिमत्तेत सगळ्यात महत्त्वाचं आहे. सुसंवाद, विसंवाद नव्हे, सुसंवाद वाढवायचा आहे. एखाद्या व्यक्तीचं एखादी गोष्ट वाईट वाटले पण त्याला ते सांगायची पद्धत न दुखवता, तो आपल्यापासून लांब न जाता, त्याला राग न येता, त्याला वरत आनंदानं ते आपण त्याचं चूक सांगलेली त्यानं आनंदाने स्वीकारायला पाहिजे, ही सांगण्याचं कौशल्य. तुला काय कळतं का असं करतात का? हे सांगितलं की त्याला वाईटच वाटणार ना. बहुतेक आपल्याकडून असं झालंय, हा प्रॉब्लेम बहुतेक निर्माण होऊ शकेल. आपल्याला ह्यात बदल केले पाहिजे. आपण त्याच्यात मिसळून जायचं. त्याला माहीत असते चूक त्याने केली आहे, हे जाणवून देण्याचं काम असतंय. पण जाणवून देण्याची न दुखवता जी पद्धत आहे ती तुम्हाला मला शिकायला पाहिजे. सामाजिक भूमिकेची जाणीव. आपल्या सामाजिक भूमिका काय आहे? दुसऱ्याला मदत करणं, सहकार्य करणं, आपण जेवत असतोय दुसरा उपाशी न राहणं. जी संस्कृती आपली सांगते त्याची जाणीव करण्यासाठी तुमची सामाजिक बुद्धिमत्ता डेव्हलप व्हायला पाहिजे. इतरांचे प्रभावीपणे ऐकणे, हे ऐकणे हे कौशल्य आहे आणि ते आम्हाला प्रभावीपणे करायचं आहे. दुसऱ्याचं पूर्ण ऐकून घ्यायचं, शांतपणे ऐकून घ्यायचं, त्याला मध्ये डिस्टर्ब न करता ऐकून घेणं खूप खूप महत्त्वाचं आहे. प्रभावी व्यवस्थापन, नियोजन असेल, निर्णय असेल, संघटन असेल, नियंत्रण असेल, संदेशवहन असेल, हे सगळं इफेक्टिव्हरित्या करणं. नातेसंबंधाचा विकास करणं. बघा तुम्ही म्हणता व्यवसाय सर शिकवताय, आधुनिक व्यवस्थापन शिकवताय, व्यवसायाचा संदर्भ आहे आणि नातेसंबंधाचा काय संबंध? अहो तुम्ही काही वाटेल ते करा. प्रत्येक ठिकाणी तुमचं कुटुंब फर्स्ट, तुमची फॅमिली फर्स्ट. तुम्ही तुमच्या घरात समाधानी असाल तर बाहेर समाधानी. तुमच्या घरातच तुम्ही समाधानी नसाल तर बाहेर समाधानी कसं राहणार? तुमची पत्नीबरोबर, आईबरोबर, तुमच्या आजीबरोबर, तुमच्या संबंधित जे आहेत त्या सगळ्यांच्याबरोबर तुमचे संबंध कसे आहेत ते महत्त्वाचं आहे. मी माझ्या भावावर बोलत नाही, मी माझ्या बहिणीवर बोलत नाही, मी ह्याच्यावर बोलत नाही, त्याच्यावर बोलत नाही. अरे काय बोलत नाही? त्यानं काय एवढं वाईट केलं असलं माफ करा ना. क्षमा करणं हे जगात सगळ्यात मोठं श्रेष्ठ काम आहे. त्यानं इतकं वाईट केलं, ठीक आहे ना, मग तुम्ही त्याला सोडून द्या, विचार करू नका. पण बाकीचे कितीतरी डेव्हलपमेंट आहे. 100 मधले एक तुम्हाला वाईट जावते, 99 तरी लोक डेव्हलप करा. 9 जाऊ दे, अजून 90 तरी करा. चांगल्या कर्मचाऱ्यांचा शोध घेणं हे व्यवसायाचं काम आहे. आपल्याला कसं चांगली मैत्रीण लागते, चांगला मित्र लागतो, चांगला सहकारी लागतो, चांगला काम करायला लागतो, तसं दुसऱ्यांची सुद्धा अपेक्षा असते ना. प्रामाणिक वर्तनाची निरीक्षण. आपल्याला हे कळलं पाहिजे की पुढच्याचं वर्तन हे प्रामाणिक आहे का अप्रामाणिक आहे, स्वार्थी आहे का निस्वार्थी आहे, निरोगी आहे का आरोग्यदायक आहे, हे सगळं आपल्याला जज करता आलं पाहिजे. आणि मग व्यवसायाची प्रगती. पहिला आपली प्रगती, व्यवसायाची प्रगती. आज तुम्ही फक्त विद्यार्थी म्हणून तुमचा डेव्हलपमेंटचा विचार करा आणि भविष्यात तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय किंवा ज्याच्याकडे तुम्ही काम करताय त्याचं डेव्हलपमेंट बघा. दुसऱ्याचं चांगलं झालं की आपोआप आपलं होतं. आधी माझं उदे मग दुसऱ्याचं उदे, ही जर भावना ठेवली की बिघडलं काम. तर विद्यार्थी मित्रांनो, आत्ता मी सामाजिक बुद्धिमत्तेबद्दल मी खूप सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्ही शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल मी तुमचं खूप खूप